जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्या श्लोकांचा आपण अभ्यास करतोय. आपण अभ्यासासाठी दर रविवारी एक एक श्लोक बघतो आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे हे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला हे सांगतात की ज्याच्या अंतरामध्ये जसा भाव असेल तसा देव प्रकट होणार आहे. आणि जो परमेश्वराला अनन्य भावाने शरण जातो, त्या भक्ताचं रक्षण परमेश्वर सदैव करत असतात. तर हा श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. श्लोक पाहूया पहिल्यांदा. आज निरूपणासाठी 35वा श्लोक आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. आपण पहिल्यांदा अर्थ बघूया काय. असे हो जया अंतरी भाव जैसा. अंतरी म्हणजे अंतःकरणात, हृदयामध्ये, मनाच्या अंतरंगात हृदय असतं. भाव म्हणजे काय, तर देवाविषयी जी आपल्या मनामध्ये श्रद्धा असते किंवा एक अस्तिक्य भाव असतो परमेश्वराविषयी, अस्तिक्य बुद्धी असते, प्रेम असतं, निष्ठा असते, विश्वास असतो. तो विश्वास कसा असतो, दृढ असतो. ती भावना अतिशय दृढ असते परमेश्वराविषयीच्या श्रद्धेची किंवा प्रेमाची, किंवा त्याच्यावर आपला ठाम विश्वास असतो. त्याला समर्थांनी भाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की समर्थांना जसा अपेक्षित आहे तसा भाव आपल्या हृदयामध्ये खरंच आहे का भगवंताविषयी. कारण ते पुढच्या चरणामध्ये काय सांगतात की वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तुमच्या मनामध्ये आहे तसाच देव तुमच्या हृदयामध्ये प्रकट होणार आहे. त्याचं अनन्यता किती आहे त्याच्या मागे. एखादा भक्त
किती अनन्य भावाने शरण गेलेला आहे परमेश्वरापाशी, त्यावर ते अवलंबून आहे. आणि जो भक्त अनन्य भावाने शरण गेलेला आहे, त्याचं रक्षण प्रत्यक्ष भगवंत करतो. चापपाणी म्हणजे चाप म्हणजे धनुष्य. ज्याने हातामध्ये धनुष्य धारण केलेलं आहे, असा तो भगवंत श्रीराम म्हणजे परमात्मा. अनन्य असं म्हणजे जो पूर्ण एकनिष्ठ आहे, जो पूर्ण श्रद्धेनी, अनन्य भावाने शरणागत झालेला आहे भगवंताच्या पाशी, त्याच्या चरणाशी. त्याचं रक्षण देव करतो म्हणजे भगवंत परमात्मा करतो, असं समर्थांना सांगायचं. म्हणजे समर्थ आपल्याला काय सांगतात, की जसा आपण आपल्या मनाचा भाव ठेवू, तसा हृदयामध्ये भगवंत प्रकट होणार आहे. तपासून बघायचंय, आपल्या मनात भगवंताविषयी भाव काय आहे? भाव तिथे देव, ही उक्ती आहे. या उक्तीप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये जेवढी भगवंताविषयीची श्रद्धा असेल, निष्ठा असेल, अस्तिक्य भाव असेल, दृढ विश्वास असेल, देव आहेच हे जेवढं आपल्याला ठामपणे वाटेल, तेवढ्या तीव्रतेने भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल. तेवढ्या प्रमाणामध्ये देव आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होईल. जसा भाव, ज्या प्रमाणामध्ये भाव, त्या प्रमाणामध्ये देव प्रकट होणार. साधं आहे. ज्याच्या हृदयामध्ये देवाविषयी श्रद्धाच नाही, ज्याच्या अंतरंगामध्ये परमेश्वराविषयी निष्ठाच नाही, विश्वास नाही, त्याच्या हृदयामध्ये भगवंत प्रकटच होणार नाही. आणि भगवंत प्रकट झाला नाही, की तुम्हाला त्या भगवंताच्या अस्तित्वाविषयीची जाणीवच होत नाही. भगवंत आहेच ह्याची जाणीवच त्या व्यक्तीला होऊ शकत नाही. मग भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी जर आपल्याला अंतरंगामध्ये उत्पन्न करायची असेल, तर काय करायचं? तर ह्याचं उत्तर समर्थाने देऊन ठेवलेलं आहे, की तुम्ही अनन्य भावाने शरणागत व्हा. का? कारण जो भक्त अनन्य भावाने परमेश्वराला शरणागत जातो, त्याचं रक्षण भगवंत प्रत्यक्ष करतो. जेवढा आपला परमेश्वरावर गाढ विश्वास आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि तो भक्ताचं रक्षण करतो. कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जो भगवंताचा झाला, त्या भक्ताचा अभिमान भगवंताला असतो. त्या भक्ताची उपेक्षा कधीही भगवंत करत नाही. तो त्याचं सदा सर्वदा रक्षण करतो. ही ग्वाही समर्थाने आपल्याला दिलेली आहे. म्हणजे महाराज असं म्हणतात, की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी आहे, भगवंताविषयी प्रेम आहे, भाव आहे, शुद्ध भावना आहे, दृढ विश्वास आहे, तिथे भगवंत विशेषत्वाने प्रकट झालेला असतो त्या भक्ताच्या हृदयामध्ये. कारण हा सत्वगुणाचा भाग आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे, तिथे भगवंत प्रकट होतो. आणि म्हणून आपण त्याच मार्गाने जावं असं महाराज सांगतात. मग ही श्रद्धा किंवा हा भाव उत्पन्न कसा करायचा? अनेक जण असा विचार करतात, की आम्हाला भगवंताविषयी म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयीची जाणीव आहे. पण त्याच्याविषयी दृढ श्रद्धा वाटत नाही. तो भावच आमच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणजे देव आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण त्या देवाविषयी श्रद्धा किंवा त्या देवाविषयी निष्ठा आमच्या मनामध्ये कुठला भावच उत्पन्न होत नाही. जणू काही सगळं कोरडं आहे. म्हणजे देवाची मूर्ती समोर दिसल्यानंतर आम्ही त्याला नमस्कार करतो. पण ती श्रद्धा मनामध्ये आहे का आमच्या? तो भाव आमच्या अंतरंगामध्ये प्रकट झालेला आहे का? त्या सगुण मूर्तीला पाहून आमचे डोळे पाणावतात का? आमच्या हृदयामध्ये कालवाकालव होतीये का? तर ह्याचं उत्तर नाहीये. असं अनेकांना वाटतं, की तो भावच आमच्या हृदयामध्ये नाही. आम्ही करतो सगळं. कर्ममार्गाने सगळं करतो. भगवंताविषयी सुद्धा जे कर्ममार्गाने करायचे ते सगळं आम्ही करतो. पूजा करतो, त्याचं अर्चन करतो, त्याचं नामही घेतो. पण महाराज काय सांगतात, की नाम श्रद्धेने घ्या. नामावर पूर्ण पहिला विश्वास ठेवा. ते नाम तुमच्या अंतरंगामध्ये भगवंताचं प्रेम उत्पन्न करेल. तुम्ही नाम जर कोरडेपणाने घेतलत,
तर भगवंताविषयीचं प्रेम उत्पन्न होणार नाही. नामाने जे साधायचं ते साधेल, पण भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी किंवा प्रेम आपल्या अंतरंगामध्ये उत्पन्न व्हायचं असेल, तर आपल्याला सर्वप्रथम भगवंताचं नाम हे श्रद्धेने आणि निष्ठेने घ्यावं लागतं. त्याला निष्ठेचं नाम असं म्हणतात. म्हणजे जर श्रद्धा किंवा भाव आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये उत्पन्न करायचा असेल, तर सर्वप्रथम भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करायची. पण ते नाम कोरडेपणाने न घेता, त्या नामामध्ये आपल्या भावनेचा ओलावा पाहिजे. ते नाम श्रद्धेने आणि निष्ठेने घेतलं पाहिजे, की आज जर मी भगवंताचं नाम घेऊन त्याची प्रार्थना करतोय, त्याला आळवतोय, तर आपल्या मनामध्ये हा विश्वास पाहिजे, की ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतंय. ते आपल्या सद्गुरूंपाशी जाऊन पोहोचतंय. आपल्या अंतरंगामध्ये जे भाव उमटतायत, ते आपल्या सद्गुरूंना कळतायत. सद्गुरू आपलं बोलणंही ऐकतायत. भगवंताविषयी माझ्या मनामध्ये जो भाव उत्पन्न झालेला आहे, तो भगवंतापर्यंत पोहोचतोय. ही गाढ श्रद्धा पाहिजे. आपण जर कुठे कमी पडत असू, तर श्रद्धेमध्ये कमी पडतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की एखादा वैद्य आहे, त्याला रोग्याला बरं करण्यासाठी औषध द्यायचंय. मग त्या औषधामध्ये म्हणजे ते औषध घ्यायच्या वेळेला तो वैद्य आपल्याला काय सांगतो, की थोडं मधामध्ये हे कालवा आणि घ्या. मग जसं ते औषध घेताना कधी मधामध्ये कालवतात, कधी तुपामध्ये कालवायला वैद्य सांगतात. त्याप्रमाणे म्हणजे जसं आपण तो मध किंवा तूप त्या औषधामध्ये घालून जसं ते औषध घेतो, तसं नाम घेताना आपण थोडी श्रद्धा त्याच्यामध्ये घालावी. ती श्रद्धा घातली, की नाम अंतरंगामध्ये पूर्णपणे आत शिरतं. अंतरंगामध्ये नाम शिरलं, की सर्वप्रथम भगवंताचं सगुण रूप तुम्हाला आवडायला लागतं. म्हणजे बघा, सगुणाविषयी प्रेम उत्पन्न झालं, की मग निर्गुण परमात्मा सगळीकडे भरलेला आहे हे आपल्याला हळू कळतं. म्हणजे महाराज साधं आपल्याला एक उदाहरण देतात, की आपण ज्या वडिलांच्या पोटी जन्माला आलो, त्या वडिलांचं नाव जसं आपण श्रद्धेने आपल्या नावापुढे लावतो, तसं ज्या भगवंताने आपल्याला इथे जन्माला घातलं, त्या भगवंताचं नाम आपण श्रद्धेने घ्यावं. म्हणजे भगवंताचं नाम घेता घेता आपण थोडं जरी आपल्या देहाला विसरलो, थोडा जरी व्यवहार आपण विसरलो, थोडी जरी प्रपंचातली आसक्ती आपली कमी झाली आणि भगवंताविषयीचा भाव किंवा श्रद्धा जर वाढली, निष्ठा वाढली, भगवंताविषयी प्रेम जर आपल्या हृदयामध्ये आलं, तर तो भगवंत जेवढ्या प्रमाणामध्ये भाव उत्पन्न झालेला आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये प्रकट होईल. आणि हेच आपल्याला समर्थ पहिल्या 2 चरणांमध्ये सांगतात, की जसा भाव तुमच्या मनामध्ये प्रकट झालाय, तसा देव तुमच्या मनामध्ये प्रकट होणार आहे. देव हा शेवटी भावाचा भुकेला आहे. आपण कर्मकांड केली. कर्मकांडाच्या दृष्टिकोनातून आपण सगळं काही केलं देवाचं. पण ते करत असताना जर आपल्या मनामध्ये भावच नसेल कुठलाही, तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे आपला भाव शुद्ध पाहिजे. म्हणजे भक्तीचं स्तोम माजवू नये. पण भक्तिभावाने हृदयामध्ये जी भक्ती आहे, भक्तिभावाने आपल्या भगवंताला आळवल्याशिवाय आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होऊ शकणार नाही. त्याला मर्यादा येतात. म्हणजे अध्यात्मामध्ये अंधश्रद्धेची आवश्यकता नाही. पण तिथे श्रद्धेशिवाय काही चालतही नाही. साधं बघा, आपण जिवंत आहोत, ही जेवढी आपल्याला खात्री आहे आपल्या अस्तित्वाविषयी, तेवढी खात्री आपल्याला आपल्या भगवंताविषयी वाटली पाहिजे. पण आपल्याला तशी खात्री वाटते का? आणि ती जर वाटत असेल, तर ती आपल्या प्रपंचापुरती आणि व्यवहारापुरतीच मर्यादित आहे. म्हणजे जर भगवंतानी आपल्याला प्रापंचिक अडचणीतनं सोडवलं, तर भगवंत आहे.
जर भगवंताने आपला व्यवहार सांभाळला, तर मी भगवंताला मानणार. मला जे हवंय ते भगवंतानी पुरवलं, तर मी त्याचं अस्तित्व मानणार. त्याने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या, तर मी त्याचं सगळं करणार. नाहीतर उपास-तापास केले, निरनिराळ्या कामिक उपासना केल्या, पण प्रारब्ध योगामध्ये नसेल तर मिळणार नाही. भगवंत कृपा करेल, पण कृपा करायची की नाही, हे त्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळे जर आपल्या मनासारखं झालं नाही, तर आपण लगेचच म्हणतो, की एवढं देवाचं केलं, कुठे काय झालं? म्हणजे कुठे देव? इथपर्यंत आपण बिनदिक्कतपणे शंका घेतो. म्हणजे आपण आपल्या देवाला पूर्ण व्यवहारामध्ये आणि प्रपंचामध्ये आणून ठेवलंय. तू आमच्या प्रापंचिक अडचणी सोडव, मग आम्ही तुला मानू. जर प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये जर अशी काही घटना घडली, तर अनेकांचा देवावरचा विश्वास लगेच उडून जातो. तो उडून जातो कारण मुळातच तो नसतो. ज्याची मुळापासनं भगवंतावर श्रद्धा किंवा विश्वास आहे, त्याच्या आयुष्यात वाट्टेल ते घडलं तरी त्याची देवावरची श्रद्धा कमी होणार नाही. अशी व्यक्ती काय म्हणेल, की माझ्या कर्मयोगातनं जे प्रारब्ध उत्पन्न झालंय, त्या प्रारब्धाचा भोग मी आज भोगतोय. त्यात देवाने काय केलंय? मग देवाची उपासना कशाला करायची? असं कोणीतरी आपल्याला विचारेल, की जर सगळं काही प्रारब्ध भोगाप्रमाणे तुम्हाला भोगायचं असेल, तर कशाला भगवंताची उपासना करायची? तर ह्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत. का करायची? सर्वप्रथम जो भोग आपण भोगतोय, तो भोग भोगणं उपासनेच्या माध्यमातनं आपल्याला ते सहन करता येतं. जो भोग आपण भोगतोय, तो सहन करण्याची ताकद भगवंत आपल्याला देतो त्या उपासनेच्या माध्यमातून. आणि दुसरं, जेवढी भगवंताची उपासना करू, जेवढी भगवंताविषयी आस्तिक्य बुद्धी बाळगू, जेवढं आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहू, तेवढं आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. कारण आपली सत्सद्विवेक बुद्धी भगवंताच्या स्मरणामध्ये जागृत राहते. आपल्या हातनं चुकीचं कर्म घडलं नाही, की भविष्यामध्ये आपल्या वाट्याला प्रारब्ध भोग येत नाही. आणि म्हणून जेव्हा आपलं आयुष्य छान चाललेलं असतं ना, तेव्हा ते भगवंताच्या कृपेने चाललंय असं म्हणावं. का? कारण जरी आज आपण चांगले दिवस बघतोय, ते आपल्या आधी घडून गेलेल्या कर्मातनंच जरी आपण ते आज चांगले दिवस बघत असलो, तरी ती कर्म आपली विवेक बुद्धी जागृत होती म्हणून आपल्या हातनं घडलेली आहेत. आणि तो विवेक का जागृत राहिला? कारण आपल्याला भगवंताचं स्मरण होतं. आता एखादी व्यक्ती असं म्हणेल, की आमच्या हातनं कर्म तर उत्तम घडलंय, पण आम्ही भगवंताला मानतच नाही. ठीक आहे. पण अप्रत्यक्षपणे का होईना, तुमच्यामध्ये जो विवेक जागृत राहिलेला आहे, तो विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी भगवंताकडूनच तुम्हाला प्राप्त झालेल्या असतात. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. तुमच्यामध्ये, तुमच्या देहामध्ये जे चैतन्य वास करून आहे, त्या चैतन्याला तरी आपण मानतो की नाही? ते चैतन्य म्हणजेच भगवंत आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या प्रत्येक व्यक्ती ही भगवंताला मानतच असते आणि म्हणून त्याचा विवेक जागृत राहतो. म्हणून त्याच्या हातनं चांगलं कर्म घडतं. म्हणून त्याला 4 सुखाचे दिवस बघायला मिळतात. हे सगळं भगवंताच्या कृपेने घडत असतं. म्हणून भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी आपण सदैव मनामध्ये बाळगली पाहिजे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये ती आस्तिक्य बुद्धी बाळगू, तेवढ्या प्रमाणामध्ये देव आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होईल. म्हणून समर्थ असे म्हणतात, की "असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा." म्हणजे आपल्याला भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहण्याचा अभ्यास करावा लागतो. काही हवंय म्हणून व्यावहारिक पातळीवर त्याच्याकडे जायच्या ऐवजी, "भगवंता तू मला अतिशय आवडतोस आणि म्हणून मी तुझी उपासना करतोय."
कारण तूच माझ्या हृदयामध्ये चैतन्य रूपाने वास करून आहेस. ही भावना जेव्हा आपली प्रबळ होईल, त्यावेळेला भगवंतावरची दृढ श्रद्धा आणि निष्ठा भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला कारणीभूत ठरेल. पण आपली इच्छा ही भगवंताविषयी काहीतरी आपल्याला त्याच्याकडनं हवंय, या भावनेनेच आपण भगवंताची उपासना करतो. म्हणजे बऱ्याचदा ती उपासना कामिकच असते. आपली इच्छा ही प्रापंचिक आसक्तीतनं आणि आपल्या हवे नकोपणातनं उत्पन्न झालेली असते. त्याला स्वार्थाची एक किनार असते. जिथे आपला स्वार्थ गुंतलेला आहे, तिथे मनुष्य कामभावनेने घुटमळत राहतो. कामभावना म्हणजे काम म्हणजे काहीतरी इच्छा, कुठली तरी वासना. ती पूर्ण व्हावी म्हणून स्वार्थाने मनुष्य तिथे घुटमळत राहतो. मग जर मनामध्ये भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी किंवा प्रेम, निष्ठा, श्रद्धा हे उत्पन्न करायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला आपली कामना, वासना, इच्छा ही नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये राहून पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा. भगवंताला स्मरून आपला सगळा व्यवहार करायचा. आपण भ्रष्ट आचरण करायचं नाही. महाराज सांगतात त्याप्रमाणे परधन, परस्त्री आणि परनिंदा या 3 गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचंय. आपलं आचरण आपल्याला शुद्ध राखायचंय. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचंय. कारण शुद्ध अंतःकरणामध्येच भगवंत प्रकट होतो. आपण योग्य मार्गाने नीतिमत्तेचं आचरण ठेवून आपल्या सर्व वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. पण प्रयत्न झाल्यानंतर त्याचं सगळं फळ हे भगवंतावर सोपवून द्यायचं. कुठलाही अट्टहास करायचा नाही, की अमुक-अमुक पद्धतीनेच हे घडलं पाहिजे. तसं नाही. नियतीने किंवा निसर्गाने ठरवलेलं आहे, की कशा पद्धतीने सगळ्या घटना घडणार आहेत. आपण फक्त आपल्या कर्मांवर पूर्णपणे आपण नियंत्रण ठेवायचं. कर्माला आपण चुकायचं नाही. चुकीचं कर्म आपल्या हातनं घडू द्यायचं नाही, ह्याची आपण सदैव जाणीव बाळगायची. आणि म्हणून आपण भगवंताच्या नामामध्ये राहायचं. म्हणजे कुठलाही अभिमान, ईर्ष्या, अहंकार न बाळगता आपण शरणागत भावाने जायचं. जर एखादी व्यक्ती निराभिमानी राहून तिने जर तिची उत्तम कर्म केली आणि भगवंतावर पूर्णपणे निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, तर आपल्याला आपली इच्छा आणि भगवंताची इच्छा मिसळून राहता येईल. म्हणजे सगळी भावना आपल्या मनामध्ये अशी पाहिजे, की जो उचित प्रयत्न आहे तो मी सगळा केलेला आहे. पण देवा तुला जसं घडवायचं तसं तू घडव. अशा भावनेने जर आपण राहिलं, तर आपल्याला अनन्यता साधता येते. कारण अनन्यता साधली तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे. म्हणजे अनन्य असं रक्षित असे चापपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे जे समर्थाने 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये म्हटलंय, ते तेवढ्यासाठीच आहे, की तुम्ही अनन्य भावाने भगवंताला शरण जा. म्हणजे जर आपण अशा पद्धतीने राहिलो, तर भगवंत आहेच ही श्रद्धा, दृढ निष्ठा आपल्या मनामध्ये प्रकट होते. म्हणजे जर अंतरंगामध्ये भगवंत प्रकट व्हावा असं जर मनापासून वाटत असेल, तर आपण त्याचं मनापासून नाम घेतलं पाहिजे. नामाने अंतःकरणाची शुद्धी होते. ज्या काही विकार, विषय, वासनांचा खेळ आपल्या मनामध्ये चालू आहे, आपल्या अंतरंगामध्ये चालू आहे, आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी ईर्ष्या आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद म्हणजे अहंकार आहे. हे सगळं आहे. ह्या सगळ्या अशुद्ध गोष्टी अंतःकरणातनं बाहेर पडल्याशिवाय विशुद्ध असं परमात्म तत्व आपल्या हृदयामध्ये प्रकट होणार नाहीये. म्हणजे आज आपल्या अंतरंगामध्ये विषय, वासना आणि विकारांची घाण भरलेली आहे. मग जसं पाण्यामध्ये अशुद्ध पाण्यात तुरटी फिरवल्यानंतर ती सगळी अशुद्धता किंवा तो साका सगळा खाली बसतो आणि शुद्ध पाणी वर राहतं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये नामाची तुरटी फिरवावी. म्हणजे जो सगळा अशुद्ध भाव आहे तो खाली बसतो आणि शुद्ध भाव उत्पन्न होतो. जैसा भाव तैसा देव. शुद्ध भावामध्ये शुद्ध परमात्मा प्रकट होईल. म्हणजे बिळामध्ये एखादा सर्प शिरलेला आहे
त्याला बिळातनं बाहेर काढायचं असेल, तर बिळामध्ये धूर सोडतात. मग ती धग लागली, की तो सर्प बाहेर येतो. तसं आपल्या आज अंतःकरणामध्ये विषय, वासना आणि विकारांचा सगळा खेळ चालू आहे. जेव्हा आपण नामाची धग त्याला लावतो आपल्या अंतःकरणाला, तेव्हा हे सगळे विकार बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे आज आपलं अंतःकरण ह्या सगळ्यांनी भरलंय, म्हणजे आपल्या खोलीमध्ये अडगळ आहे. जर आपल्याला एखादी नवीन वस्तू आणून ठेवायची असेल खोलीत, तर जशी अडगळ पहिली बाजूला काढावी लागते. तसं जर शुद्ध परमात्मा तत्व आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायचं असेल, तर आपल्या अंतःकरणामधला हा जो सगळा अशुद्ध भाव आहे, हा आपल्याला पहिला बाहेर काढायला लागतो. आणि त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेऊन आपण आपलं सदैव आत्मपरीक्षण करायला पाहिजे. सतत मनन आणि चिंतन करायला पाहिजे. म्हणजे जसं एखाद्या शेतकऱ्याला शेती करायची असेल, तर जमिनीची चांगली मशागत करावी लागते. तर त्या काळ्या भुसभुशीत जमिनीमध्ये उत्तम बी पेरून चांगलं पीक येतं. म्हणजे जसं शेतकऱ्याला पहिल्यांदा त्या शेतामधले बारीक दगड किंवा काय हरळी किंवा तण हे सगळं काढावं लागतं. तसं ती जमीन म्हणजे आपलं अंतःकरण आहे. पहिल्यांदा जशी शेतकरी जमिनीची मशागत करतो, तसं साधकाला त्याच्या अंतरंगाची मशागत करावी लागते. अंतरंगामध्ये जे काही अशुद्ध भाव आहेत, ते तण, हरळी त्याला सगळं काढून टाकायला लागतं. ते सगळे छोटे दगड काढून टाकावे लागतात. त्याला अंतःकरण स्वच्छ करावं लागतं. म्हणजे विषय, वासना, विकारांचे तण त्याला काढून टाकावे लागतात. शेतकऱ्याला जसं शेतीचं रक्षण व्हावं गुराढोरांपासून, म्हणून जसं कुंपण शेताला घातलं जातं, तसं आपल्या आध्यात्मिक साधनेला, उपासनेला सदाचरणाचं आणि शुद्ध आचरणाचं कुंपण आपण घातलं पाहिजे. जे काही करायचं आहे कर्म, ते नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये राहूनच आपल्याला करायचं. जिथे आपण नीतिमत्ता ओलांडली, तिथे भगवंत आपल्यापासून लांब गेला. तिथे सद्गुरु तत्व आपल्यापासून लांब गेलं. म्हणजे आपण शेतीची मशागत केली, त्याला चांगल्या आचरणाचं, सदाचरणाचं कुंपण घातलं. आता त्याच्यामध्ये बी पेरायचे. ते उत्तम बी म्हणजे श्रद्धेने आणि निष्ठेने घेतलेलं नाम आहे. आता ते बी किडकं नसावं, म्हणजे आपली उपासना किंवा आपण जे नामस्मरण करतो ते सकाम असू नये. म्हणजे मला व्यवहारामध्ये कुठलीतरी गोष्ट प्राप्त व्हायची आहे. म्हणून महाराजांना किंवा परमेश्वराला म्हणायचं, की मी अमुक-अमुक एवढा जप करीन. माझी एवढी गोष्ट तुम्ही घडवा. याला सकाम उपासना म्हणतात. आणि महाराजांनी सांगितलंय, की अशा पद्धतीने सकाम भावनेनी नामस्मरण करू नये. भगवंताचं नाम हे नामासाठीच घ्यावं, भगवंतासाठीच घ्यावं. म्हणजे भगवंताचं नाम ही अंतरंगामधली इतकी शुद्ध भावना पाहिजे, की आपण डोळे मिटले, अंतरंगामध्ये डोकून बघितलं, की आपोआप ज्याला अजपाजप म्हणतात, आपोआप भगवंताचं नाम आतून स्फुरायला पाहिजे. म्हणून त्याला नामस्मरण असं म्हणतात. ते स्मरण आहे. ते सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला ते भगवंताचं नाम आठवतं. काय आपल्याला आठवावं, कशाचं स्मरण व्हावं हे आपल्या हातात नाहीये. त्यामुळे एखाद्या माणसाने कितीही म्हटलं, की मी आता बसतो नामाला. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय आणि भगवंताची इच्छा असल्याशिवाय आपण त्याचं नामच घेऊ शकत नाही. म्हणून त्यांना पहिली प्रार्थना करावी. त्यांना हृदयापासून आळवलं, की मग शुद्ध असा परमात्मा आपल्या अंतरंगामध्ये प्रकट होतो. म्हणून जसा भाव तसा देव, असं समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये आपल्याला सांगतात. अशा पद्धतीने जो शेतकरी उत्तम जमिनीची मशागत करतो, गुराढोरांपासनं त्या पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून त्याच्यावर कुंपण घालतो, त्याच्या भोवतीने कुंपण घालतो, चांगलं बी पेरतो आणि मग जसा पाऊस पडल्यानंतर त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक येतं, त्याप्रमाणे नामस्मरण रूपी शेतामध्ये भगवत कृपेचा पाऊस पडण्याची एक आंतरिकच शक्ती आहे, लोहचुंबकासारखी. म्हणजे ज्या साधकानी त्याचं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये
आता कुठलाही अशुद्ध भाव नाही किंवा अशुद्ध भाव उत्पन्न झाला तरी तो साधक नाम घेऊन स्वतःची शुद्धता करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने नीतिमत्तेचं, सदाचरणाचं कुंपण त्याच्या साधनेला घातलेलं आहे. तो त्याची सगळी कर्म ही नीतिमत्तेच्या बंधनामध्ये राहून करतोय आणि तो सकाम उपासना करत नाही. तो भगवंताचं नाम हे भगवंत आवडतो म्हणूनच घेतोय. तर अशा नामस्मरण रूपी शेतामध्ये भगवत कृपेचा पाऊस पडतो आणि एकदा भगवंताची कृपा झाली, की आपल्या अंतरंगामध्ये भगवंत प्रकट होतात आणि त्यांच्याविषयीचं प्रेम, त्यांच्याविषयीची श्रद्धा, निष्ठा ही सगळी आपल्या डोळ्यातनं पाझरायला लागते. आणि जेवढं डोळ्यातनं सगळं पाझरलं जाईल, तेवढं मन शुद्ध होत जातं. म्हणून देवापुढे किंवा सद्गुरूंच्या पुढे उभं राहिल्यानंतर जर अश्रुपात व्हायला लागला, तर लोक काय म्हणतील या भावनेनी तो बंद करू नका. मोकळे व्हा. कारण जेवढं आपण मोकळे होऊ, तेवढं मन शुद्ध होत जातं आणि मग हळू ते रडायला येणं सुद्धा हळू शांत होत जाईल. हा भाव आपल्याला आपल्या हृदयामध्ये प्रकट करायचा आहे. लोकांची भीड बाळगून कोरडेपणाने आपल्याला देवाची भक्ती करायची नाहीये. जसं मगाशी आपण बघितलं, की नुसतं औषध घेऊन उपयोग नाही. ते काही वेळेला मधात कालवावं लागतं, काही वेळेला दुधातनं घ्यावं लागतं, काही वेळेला तुपातनं, तर काही वेळेला अगदी साध्या पाण्यात कालवून. पण तसं जर कालवलं, तरच त्या औषधाचा जसा उपयोग होतो, तसं भगवंताचं नाम कोरडेपणाने घेऊ नये. त्याच्यामध्ये श्रद्धा आणि निष्ठा कालवावी. म्हणजे ते नाम भगवंतापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवतं. त्याला ती अनन्यता पाहिजे. अनन्य भाव असेल, आपण शरणागत भावानी, अनन्य भावानी जर शरणागत झालो भगवंताला, तर तो भगवंत चापपाणी म्हणजे ज्याने हातात धनुष्य धारण केलेला आहे असा तो प्रभू श्रीराम, तो भगवंत, तो परमात्मा अनन्यतेनी ज्याला आपण म्हणजे शरणागत झालेलो आहे, तो भगवंत जो भक्त त्याला शरणागत झालाय, त्या भक्ताचं सदैव रक्षण करतो. आणि म्हणून समर्थ 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये म्हणतात, की "अनन्यास रक्षितसे चापपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी." अनन्यता म्हणजे संपूर्ण शरणागत भावना, जिथे कुठलाही संशय नाही, निःसंशय भाव. जो पूर्णपणे शरणागत होऊन अनन्य भावाने राहतो, शरण जातो, त्याचं रक्षण भगवंत सदा सर्वदा सदैव सदा सर्व काळ करत असतात. असं समर्थ आपल्याला 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. आपल्याला जनाबाईंचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात गोदावरीच्या काठावर गंगाखेड नावाचं गाव आहे, तिथे झाला. त्यांच्या आई-वडिलांना भगवंताविषयी, पांडुरंगाविषयी अतिशय श्रद्धा होती. पंढरीची वारी होती त्यांच्याकडे. अशा सत्प्रवृत्त घराण्यामध्ये जनाबाईंचा जन्म झाला. जनाबाईंच्या वडिलांनी त्यांना पंढरपुरात नामदेवांच्या वडिलांकडे ठेवलेलं होतं राहण्यासाठी. आई-वडील जनाबाईंचे दोघंही विठ्ठल भक्त. पांडुरंगावर अतिशय श्रद्धा. जनाबाईंना त्यांच्या भक्तीचं बाळकडू जणू काही तिथेच मिळालेलं होतं लहानपणी. आणि नामदेव महाराजांच्या घरी राहायला आल्यानंतर जनाबाईंच्या हृदयामध्ये तो भक्तीचा झरा व्हायला लागला. कारण वातावरण नामदेव महाराजांच्या घरात सगळं भक्तिमय होतं. म्हणजे घरातली सगळी कामं त्या करायच्या. पण काम करताना त्या सदैव पांडुरंगाचं स्मरण करायच्या, त्याचं नाम घ्यायच्या. म्हणजे पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या समोरच नामदेव महाराजांचं घर होतं. त्यांच्या घरातच जनाबाई राहत होत्या. घरामध्ये सदैव कीर्तन, भजन चाललेलं असायचं. छोट्या जनाबाईला ते अतिशय आवडत असे. आणि नामदेव महाराजांवर, पांडुरंगावर
अतिशय श्रद्धा होती. ती भक्ती त्यांच्या आई-वडिलांकडून त्यांना मिळालेली होती. पण त्या भक्तीचा झरा जो हृदयामध्ये आपण मगाशी बघितलं ना, की तो भाव यायला हवा. त्या प्रमाणामध्ये भगवंत प्रकट होणार आहे. तसा जनाबाईंच्या हृदयामध्ये ती भक्ती प्रकट झाली. तो भगवंत पांडुरंग प्रकट झाला. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामुळे त्यांच्या हृदयामध्ये तो भक्तिभाव प्रकट झाला. तो दृढ होत गेला. त्यांची श्रद्धा पांडुरंगावर अतिशय दृढ होती. घरातली सगळी कामं त्या करायच्या. मग कुठे धुणी धुवायची असतील, कुठे भांडी घासायची असतील, स्वयंपाक करायचा असेल, दळण दळायचं असेल, कांडण करायचं असेल, गोवऱ्या थापायच्या असतील, झाडलोट करायची असेल, काही पूजेची तयारी करून ठेवायची असेल, सगळी कामं त्या करायच्या. पण सगळी कामं करता करता त्या भगवंतावर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा, निष्ठा ठेवून त्या पांडुरंगाचं नाम घ्यायच्या, नामसंकीर्तन करायच्या. विठ्ठलाचे अभंग त्या गात असत. म्हणजे दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असं त्या कायम म्हणत असत. पूर्ण निष्काम भावनेने लौकिक ऐहिक भावना विसरून म्हणजे जसं महाराज म्हणतात तसं की ते नाम घेता घेता तुम्ही तुमच्या देहाला विसरलं पाहिजे. तशी देहातीत अवस्था जनाबाईंना प्राप्त झालेली होती. त्या पूर्णपणे शरणागत झालेल्या. जेव्हा आपण अनन्य भावाने भगवंताला शरण जातो, आपल्या देहाचं बंधन सुटतं, त्यावेळेला तो भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. तसा पांडुरंग त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाला आणि तो नुसताच हृदयात प्रकट नाही झाला, तर तो सगुणामध्ये सुद्धा प्रकट झाला आणि जनाबाईंच्या सगळ्या कामांमध्ये पांडुरंग स्वतः त्यांना मदत करत असे. म्हणजे काय श्रद्धा आणि काय निष्ठा असेल पहा. म्हणजे प्रत्यक्ष पंढरीनाथ सगुणामध्ये अवतरित होऊन मूर्तीमधून सगुणात येऊन जनाबाईंना सगळी मदत घरकामामध्ये पांडुरंग करत असे. म्हणजे कुठे त्यांना जात्यावर दळण दळायला मदत कर, कुठे गोवऱ्या थापून दे, कुठे काय कर. जनाबाईंचे अभंग पांडुरंग अतिशय मनापासून ऐकत असे, त्याला आवडत असे. भगवंताला आवडतं. भक्तीनी महाराज म्हणतात ना, की रघुपतीला आळवावं. ते त्या रघुपतीला सुद्धा आवडत असतं. तसं पांडुरंगाला आवडायचं ते सगळं. पांडुरंग स्वतः जनाबाईंनी बनवलेलं हातचं जेवण जेवत असे. ही जनाबाई आणि पांडुरंगामधली सख्य भक्ती होती. म्हणजे पांडुरंग जणू काही सखा झालेले होते जनाबाईंचे. सख्य भक्ती. जशी अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाचाच अवतार म्हणजे पांडुरंग आहे. श्रीकृष्ण आणि पांडुरंग एकच आहेत. जो कृष्ण तोच पांडुरंग. त्यामुळे विठ्ठलाबरोबर त्यांचं सख्य झालेलं होतं. त्या सख्य भक्तीमध्ये त्या विठ्ठलाबरोबर बोलत असत. कामं विठ्ठल करत असे त्यांची, मदत करत असे त्यांना. प्रसंगी त्या विठ्ठलाला म्हणजे अगदी अधिकाराने त्याच्याशी भांडत असत, त्याला प्रेमाने जेवू खाऊ घालत, सगळं काही करत असत. म्हणजे रात्री दळण दळता-दळता जनाबाईंना जर झोप लागली, तर विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांचं उरलेलं सगळं दळून देत असे. एकदा काय होतं, असंच एकदा जात्यावर जनाबाई दळत असतात आणि पांडुरंग तिथे येतात रात्रीच्या वेळेला आणि जनाबाईला म्हणतात, की "चल मी तुला आता दळण दळायला मदत करतो." आणि प्रत्यक्ष पांडुरंग एका बाजूला आणि एका बाजूला जनाबाई जात्यावर दळतायत. ते दळत असताना धान्य विठ्ठलाने गळ्यामध्ये जो सोन्याचा हार घातलेला असतो, तो सारखा मध्ये येत असतो. म्हणून जनाबाई पटकन विठ्ठलाला म्हणतात, की "अरे, तुझा तो सोन्याचा हार सारखा दळताना मध्ये-मध्ये येतोय. तो बाजूला काढून ठेव की." सख्य भक्ती आहे. पांडुरंग सुद्धा चटकन आपल्या गळ्यातला हार काढतात आणि बाजूला काढून ठेवतात. दळण दळत असतात दोघेही जण. जनाबाई अभंग म्हणत असतात. पांडुरंग प्रेमाने ते सगळं ऐकत असतात.
ते होता होता जनाबाईंना दमल्यामुळे झोप लागते आणि इकडे पहाटेची वेळ होते. गाभाऱ्यामध्ये काकड आरतीची आता सुरुवात होणार, हे लक्षात येऊन पटकन पांडुरंग काय करतात, जनाबाईंची घोंगडी असते. ती घोंगडी पटकन पांघरतात आणि मंदिरात गाभाऱ्यामध्ये येऊन पुन्हा मूर्तीमध्ये निघून जातात. आता मूर्तीला घोंगडी पांघरलेली असते. म्हणजे जेव्हा पुजारी गाभाऱ्याचं दार उघडतात, त्यावेळेला विठ्ठलाच्या अंगावर घोंगडी पांघरलेली दिसते. आणि पटकन कोणीतरी म्हणतं, की "अरे, ही तर जनाबाईंची घोंगडी आहे." मग ती घोंगडी काढतात बाजूला. घोंगडी काढल्यानंतर विठ्ठलाच्या गळ्यामध्ये जो सोन्याचा हार आदल्या दिवशी घालून ठेवलेला असतो, तो काही लोकांना दिसत नाही. मग लोकं म्हणतात, की ज्या अर्थी ही घोंगडी जनाबाईंची आहे, म्हणजे जनाबाईंनी इथे येऊन विठ्ठलाचा हार चोरलाय आणि ती चोरी लक्षात येऊ नये म्हणून स्वतःची घोंगडी पांघरून त्या निघून गेलेल्या आहेत. म्हणून सगळी मंडळी नामदेव महाराजांच्या घरात येतात. कारण त्यांच्या घरातच जनाबाई राहत असतात. आणि कुठेत असं म्हणून ते जनाबाईंना शोधायला आतल्या भागात जातात. तिथे दळत असतात आदल्या रात्री जनाबाई. तिथेच त्या झोपी गेलेल्या असतात. सगळी मंडळी तिथे जातात. तर अर्थातच पांडुरंगाने स्वतःच काढून ठेवलेला सोन्याचा हार जनाबाईंच्या इथे त्यांना सापडतो. आणि सगळेजण जनाबाईंवर चोरीचा आळ घेतात. जनाबाई प्रामाणिकपणे सांगत असतात, की "अहो, मी काही तो चोरलेला नाहीये. कालच पांडुरंग माझ्या इथे आले होते. आम्ही दोघं दळण दळत होतो. दळताना तो मध्ये येत होता म्हणून मीच पांडुरंगाला सांगितलं, की "अरे, तू बाजूला काढून ठेव." आणि म्हणून पांडुरंगानेच तो स्वतःच्या हाताने बाजूला काढून ठेवलाय. आणि कदाचित थंडी वाजू नये म्हणून माझीच घोंगडी पांघरून ते निघूनही गेले असतील इथून आणि अदृश्य झाले आणि मूर्तीमध्ये गेले. हे सगळं ऐकून लोकं अधिकच त्यांच्यावर चिडतात. ते म्हणतात, "तुम्ही काय सांगताय हे सगळं? आमचा काही ह्याच्यावर विश्वास नाही." आणि म्हणून जनाबाईंना सगळेजण सुळावर चढवण्याची शिक्षा देतात. जनाबाई ह्या पूर्णपणे अंतरंगामध्ये भगवंताला अनन्य शरण झालेल्या असतात. "अनन्यास रक्षितसे चापपाणी" या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आता भगवंत लीला करतात आणि जेव्हा जनाबाईंना सुळावर चढवण्यात येतं, त्याच वेळेला सुळाचं पाणी होतं आणि जनाबाईंचं रक्षण होतं. कारण जनाबाई ह्या भगवंताला अनन्य शरण गेलेल्या आहेत. त्यांचा भाव, त्यांची श्रद्धा इतकी दृढ आहे, की भगवंत पांडुरंग प्रत्यक्ष सगुणामध्ये येऊन जनाबाईंबरोबर तो सगळं काही करत असे. त्यांना मदत करत असे, त्यांच्याशी बोलत असे, त्यांच्या हातचं जेवण जेवत असे. इतकी सख्य भक्ती जेव्हा भक्त भगवंताबरोबर करतो, जेव्हा तो पूर्ण अनन्य भावाने शरणागत होतो, त्यावेळेला भगवंत त्याचं रक्षण करतात. जसं पांडुरंगाने जनाबाईंचं रक्षण केलं. आणि अशा भक्ताविषयी, अशा दासाविषयी भगवंत अभिमान बाळगून असतो आणि तो अशा भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात, की "असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी." जय जय रघुवीर समर्थ.